नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी अजित नाव बदलून अनुभव देत आहे। मागील एक आठवड्यापासून माझे दोन्ही डोळे लाल होत होते व थोडी थोडी खाज देखील येत होती। सुरुवातीला असं वाटलं की आपोआप होईल बरं, त्यासाठी उगाच डॉक्टरांकडे का जायचं। परंतु आज एक आठवडा झाला आणि डोळे लालच होते आणि खाज देखील थांबली नव्हती। मग मला थोडी भीती वाटायला लागली। मी त्वरित महाराजांना प्रार्थना केली की माऊली प्लीज माझं हे दुखणं दूर करा, मला लवकर बरं करा। मग मी डॉक्टरांकडे जाण्याचा विचार केला। डॉक्टरांकडे जाण्याआधी मी महाराजांना प्रार्थना केली की माऊली प्लीज सगळं नॉर्मल असू द्या, काही सिरियस नका असू देऊ। मी माझा हा अनुभव रेवती चॅनलवर देईल। आणि चमत्कार झाला। जेव्हा डॉक्टरांनी माझे डोळे तपासले तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की वाढत्या उष्णतेमुळे आणि धुळीमुळे हा त्रास होत आहे, काळजी करण्यासारखं काही नाही। हे ऐकल्यानंतर मला जरा बरं वाटलं आणि मनातल्या मनात मी महाराजांना नमस्कार केला व त्यांना धन्यवाद म्हटलं। ही सगळी माऊलीचीच कृपा, धन्यवाद माऊली। आपले महाराज खरंच भक्तवत्सल आहेत व याची प्रचिती ते वारंवार देत असतात। अनुभव देताना काही चूक झाली असेल तर क्षमा असावी। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। महाराजांचे भक्त बापू कृष्ण हे कोठील राहणारे होते ते सांगायचे। प्रश्न पुन्हा एकदा सांगते। महाराजांचे भक्त बापू कृष्ण हे कोठील राहणारे होते ते सांगायचे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे किसनलाल शेठ यांनी महाराज यांच्या समाधीपुढे माता शतचंडीचे अनुष्ठान केले होते। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं रमेश काळे, 2 अथर्व देशमुख, 3 मनोरमा शेर्की, 4 राजेश फरांदे, 5 राजकुमार पाटील, 6 योगेश भूमकर, 7 राजेंद्र मोघे, 8 प्रज्ञा मोघे, 9 श्वेता देशमुख, 10 विद्या वानखेडे, 11 सुप्रिया वाघ, 12 बिट्टूस, 13 भार्गव खावडे, 14 सानिका चोरे, 15 मालती शुक्ला, 16 विद्या भडंगे, 17 गोविंद जोशी, 18 वेदांत ढवळे, 19 विदुला उपासनी, 21 अपर्णा भालेकर, 22 रामदास रायबोले, 23 गोपाल गावंडे, 24 वैभव गोळे, 25 सौ मुक्ता चेउलवार, 26 साई आंधळे, 27 मंगला टिकले, 28 सुवर्णा पाटरे पवार, 29 सुनील गिरी, 30 सुरेखा गिरी, 31 रामेश्वरी देसाई, 32 रवीना देसाई, 33 किशोर पाटील, 34 जयश्री गाडे, 35 छाया गुधाडे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा।
आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.